नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वाध्याय 10.1 उदाहरण नंबर 4। एका त्रिकोणाची परिमिती 42 सेमी आणि दोन बाजू 18 सेमी आणि 10 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ शोधा। चल सुरुवात करूया परिमितीपासून। परिमिती आहे 42 सेमी। दोन बाजूंचे माप दिले, एका बाजूचे माप दिले 18 सेमी आणि दुसऱ्या बाजूचे माप दिले 10 सेमी। तर या ठिकाणी आपण ए बरोबर घेऊया 18 सेमी, बी बरोबर घेऊया 10 सेमी आणि सी डायरेक्ट दिलेला नाही तर आपण इथे सी शोधूया। परिमिती शोधायचं सूत्र परिमिती बराबर ए प्लस बी प्लस सी। परिमिती दिली 42 सेमी, ए ची किंमत 18, बी ची किंमत 10 आणि सी आपल्याला शोधायचे। म्हणून 42 बराबर 18 आणि 10 ची बेरीज 28 अधिक सी। 42 मधून आपण 28 मायनस करूया तर या ठिकाणी आपल्याला सी मिळेल। 12 तून 8 गेले 4 आणि 3 तून 2 गेला 1, म्हणजे या ठिकाणी सी बराबर 14 सेमी। अर्ध परिमिती शोधूया म्हणजे की एस शोधण्याचं सूत्र आहे परिमिती भागिले 2। या ठिकाणी परिमिती दिली आहे 42 आणि 42 भागिले 2 करणार म्हणजे या ठिकाणी परिमिती मिळेल 21, अर्ध परिमिती मिळेल 21 सेमी। आता शोधूया आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ। या ठिकाणी लिहूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ बराबर सूत्र लिहूया वर्गमूळामध्ये एस मायनस ए गुणिले एस मायनस बी गुणिले एस मायनस सी। किंमत टाकूया। एच ची किंमत मिळाली आपल्याला 21 मायनस ए ची किंमत आहे 18, 21 मायनस बी ची किंमत आहे 10 आणि 21 मायनस सी ची किंमत आपण शोधली 14। वजाबाकी करूया। 21 जसे तसेच 21 मधून 18 वजा केले असता 3, 21 मधून 10 वजा केले असता 11 आणि 21 मधून 14 वजा केले असता 7। या ठिकाणी 21 चा अवयव 7 त्रिक 21, 3 जसे तसेच 11 जसे तसेच 7 जसे तसेच 2 ची जोडी बनवूया। या ठिकाणी 7चा वर्ग गुणिले हे 7 आणि हे 7, 7चा वर्ग 3 आणि 3 म्हणजे इथे किती येणार 3चा वर्ग। या ठिकाणी 11 ची जोडी बनत नाही तर 11 आपण जसे तसे ठेवूया। या ठिकाणी उत्तर काय मिळेल 11 ची जोडी बनत नाही पण ज्याची जोडी बनते त्याला पुढे लिहा 7 गुणिले 3 गुणिले वर्गमूळामध्ये 11। फायनल उत्तर मिळेल 21 वर्गमुळात 11 सेमी स्क्वेअर। हे आपलं उत्तर। पुढच्या गणितासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।